नमस्कार, माझं नाव अमित गुंडा. हे प्रथमचे पॅरेंट्स यांनी 2 महिन्यापूर्वी क्रिएटिव्ह ब्रेन लर्निंगला ॲडमिशन घेतलं होतं. सर, आपला फीडबॅक काय आहे याबद्दल? सरांनी 2 महिने सांगितलं. मला तर तो रिझल्ट मला वाटतं 1.5 महिना पण झाला नाही. मी आज सकाळी जस्ट व्हॉट्सअपवर डेट बघत होतो एक्झॅक्ट कधी जॉईन केलं. तर म्हणजे मला विश्वास बसत नव्हता. तर ती डेट बघितल्यावर ॲटलिस्ट मला वाटतं 10 ऑक्टोबरला काही समथिंग मी जॉईन केलं होतं. 10 ऑक्टोबर आणि आता 23. ओके, म्हणजे मला वाटतं 6 ते 7 सेशन्समध्ये मी एवढं बघितलं. मी जस्ट नॉमिनल टाकायचं म्हणून त्याला म्हटलं जॉईन करूया क्लास. पण त्यांनी जो दिसलं मला की बाबा त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट की बाबा ते जे आयडेंटिफाय करणं, कलर आयडेंटिफाय करणं, ओके, नंतर बाकीचे स्केच पेन्स आणि काय आहे ते ब्लाइंडमध्ये ते आम्ही आयुष्यामध्ये विचार पण केला नव्हता. म्हणजे हा जो एक्सपिरियन्स होता आउट ऑफ द बॉक्स होता पूर्ण. ओके, तर म्हणजे अमेझिंग. आणि त्याच्यामध्ये जो बाकीचा जो आमचा मेन फोकस होता त्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन असावं स्टडीमध्ये. ओके, आणि आता तसं आम्हाला दिसून पण येते की बाबा या बाकीच्या गोष्टी शिकता शिकता ते त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं आहे. ॲटलिस्ट जो आधी 5-10 मिनटात त्याचं कॉन्सन्ट्रेशन जात होतं, पण आता असं झालं की बाबा 20-25 मिनटं तो आरामात बसून स्टडीकडे कॉन्सन्ट्रेशन करतो आहे. तर मॅडम आणि सरांकडून जे सपोर्ट मिळाला आम्हाला तो बेस्ट मिळाला आहे. सपोज आम्ही कधी व्हिडिओ जरी पाठवला तर मॅडमचा लगेच सारिका मॅडम शीतल मॅडमचा जो लगेच रिस्पॉन्स यायचा की बाबा हे इथं थोडंसं चुकलं तर थोडंसं तुम्ही इकडे इम्प्रूव्ह करा. ओके, तसंच अमित सरांचं पण एक प्रत्येक वेळेला फीडबॅक कंटिन्यू यायचा. म्हणजे काय प्रॅक्टिस केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. ओके, पण ते अमेझिंग, म्हणजे जे आत्ताचा आम्हाला एक्सपिरियन्स आहे तो एकदम युजफुल ठरतो आहे त्याच्यासाठी. सो थँक्यू सो मच सर, जो तुमचा सपोर्ट मिळालेला आहे. स्टील वी नीड टू कंटिन्यू स्पीड रिडिंग. येस. मग आता पुढचंही आमचं चाललं की बाबा अजून याच्यावर अजून कसं एनहान्स करता येईल त्याच्या स्किल्समध्ये. तर आता आम्ही सरांशी तेच डिस्कस करून आता चाललं आहे. थँक्यू.